शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काँग्रेस पक्षात विलीनीकरण होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे। या संदर्भातील प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आला होता, मात्र आता त्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे। या चर्चांवर स्पष्टीकरण देताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं, तर मतांचं विभाजन थांबावं ही सर्वांचीच इच्छा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षासोबत राहावं अशी खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची इच्छा असल्याचं नाना पटोले म्हणाले। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणानं तो उशीर झालेला होता। आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन देखील होते मोठ्या प्रमाणात, ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण त्या काँग्रेसच्या सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो।